सेक्शन सेकंड जे आहे त्याचं नाव काय बघा, टेक्स्च्युअल पॅसेजेस. सो याला सीन पॅसेज सुद्धा म्हणतात. जे तुमचा पहिला जो पॅसेज असतो क्वेश्चन नंबर 2A हा फर्स्ट किंवा सेकंड युनिट मधला असतो. त्याला नोन पॅसेज म्हणतात. काय म्हणतात त्याला? नोन पॅसेज. म्हणजे जे तुम्हाला माहित असते ते शब्द तुम्हाला माहित असतात आणि हे तुम्ही चांगल्या प्रकारे सोडू शकता. तर टेक्स्च्युअल पॅसेज जे दोन आहेत त्या 10 मार्काचे दोन प्रश्न असतात. क्वेश्चन नंबर 2A मध्ये 10 मार्क आणि क्वेश्चन नंबर 2B मध्ये 10 मार्क. तर आपण किती मिनिटं दिलेले आहेत? 15 मिनिटं दिली, 20 मिनिटं. सेक्शन सेकंडला किती मिनिटं दिलीत आपण? 40 मिनिटं दिलीत का? हा, इथं 40 मिनिटं दिलीत का? किती दिलीत? त्याच्यामध्ये 5 सब क्वेश्चन आहेत. A1, A2, A3, A4, A5. तर खूप जणांना असं वाटतं पॅसेजचं काही नाही, पॅसेजचं डायरेक्ट बघून लिहिता येतंय किंवा पॅसेज मधल्याच ओळी बघायच्या त्याच लिहायच्या. तर तसं नसतंय. पॅसेज देतात म्हणजे पॅसेजवर आधारित प्रश्न असतात. पॅसेज मधून बघून लिहिता येत नसतंय. जोपर्यंत तुम्हाला ते पॅसेज कळणार नाही तोपर्यंत तुम्ही उत्तर लिहू शकत नाही. तर याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे कोणता? A1. याच्यामध्ये ट्रू आणि फॉल्स देतात किंवा मग ब्लँक देतात किंवा वाक्य पूर्ण करायला देतात. असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला A1 मध्ये ऍक्टिव्हिटी देऊ शकतात वेगवेगळ्या. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उतारा सोडवत असताल त्यावेळेस अगोदर पूर्ण उतारा वाचून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ते समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रश्न वाचायचा आहे. पुन्हा एकदा उतारा वाचून उत्तर कन्फर्म करून लिहायची. म्हणजे ज्यावेळेस आपण द साइट ऑफ द फूड मॅन्डेड हिम, तर हे अगोदर वाचलेलं आहे आपण, नंतर हे प्रश्न वाचलाय, नंतर हे कन्फर्म करण्यासाठी ते शोधणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा ही गोष्ट. त्यानंतर दुसरा जो आहे कोणता? A5 सॉरी A2 जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये चार्ट दिलेला असतो किंवा वेब डायग्राम दिलेली असती, ती पूर्ण करावी लागते. त्याला पण किती? 2 मार्क येतात. आणि हे सुद्धा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पॅसेज व्यवस्थित वाचताल, तुम्हाला शब्द माहित असताल, त्यानंतर ते पूर्ण करू शकता. शब्द माहित असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शब्द काढणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही शब्द काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे सगळं माहिती होणार नाही. तिसरा जो आहे तो A3 हा वोकॅब्युलरी बेस्ड असतो. वोकॅब्युलरी म्हणजे काय? शब्दसंग्रह किंवा तुमचा शब्दसंपत्ती किती चांगली आहे, तुमच्याकडे शब्दसाठा किती चांगला आहे त्याच्यावर आधारित असते. आता इथं कॉलम A आणि कॉलम B काय करायचंय? मॅच करायचे. म्हणजे इथं समानार्थी शब्द दिलेले आहेत तर ते लिहायचे. कुठे कुठे विरुद्धार्थी विचारतात, कुठे कुठे शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचारतात. असे ज्या त्या धड्यानुसार वेगवेगळे शब्द असतात त्यानुसार ते विचारतात. तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वर्ड पॉवर तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. जोपर्यंत तुमच्याकडे शब्द संपत्ती नसेल किंवा शब्द तुमच्याकडे नसतात तोपर्यंत तुम्ही हे लिहू शकणार नाही आणि अवघड जाते. पुन्हा ज्यावेळेस आपल्याला येत नाही, 2च शब्द असतात 1 मार्काला, 4 शब्द असतात 2 मार्काला आणि त्यातले 2 शब्द आले नाही आपल्याला किंवा आपण बघितले नसले तर ते 1 मार्क विनाकारण चाललाय. सोपं असते ना, काय अवघड नाही, काय नाही आणि कमीत कमी वेळेमध्ये होतंय. फक्त आपण ज्यावेळेस धडा शिकत असतो त्यावेळेस व्यवस्थित शिकणं, प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. कारण हे पॅसेज सीन आहे तर ते येणारच असतात. आता A4 आहे. A4 जो आहे तो ग्रामरचा क्वेश्चन असते. कोणता असते? ग्रामरचा. याच्यामध्ये आर्टिकल, प्रिपोजिशन, टेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट, व्हॉइस, डिग्री ऑफ कंपॅरिझन असे वेगवेगळे टॉपिक येतात. तर A4 आणि B4 आणि पुन्हा A4 असे एकूण 6 मार्क ग्रामरला आहेत. म्हणजे पहिल्या पॅसेज मध्ये A4, दुसऱ्या पॅसेज मध्ये B4, तिसऱ्या पॅसेज मध्ये A4 असे 3 प्रश्न 2-2 मार्काचे. म्हणजे टोटल ग्रामर किती मार्काला आहे तुम्हाला? 6 मार्क. आणि पहिल्या प्रश्नामध्ये आपण बघितलं हे इथं 2 मार्काचं ग्रामर आहे. किती झाले? 8 झाले. त्यानंतर हे समजा 2 मार्काचं वाक्य करायला आहे. ते वोकॅब्युलरी बेस्डच आहे पण तरी पण ते 2 मार्क धरा, 8 मार्क. तर टोटल तुम्हाला 8 मार्काचं ग्रामर आहे. ते तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. लक्षात आलं का? हे A4 ग्रामरचा आहे आणि यानंतर जो आहे ज्याला आपण A5 म्हणतो, सगळ्यात महत्वाचा आहे. हे एक प्रकारचं रायटिंग स्किलच आहे. म्हणजे तुम्हाला किती चांगल्या प्रकारे लिहिता येते. तर हे 2 मार्काला आहे. तर 2 मार्काला तुम्हाला 2 गुणिले मार्क अधिक 2 म्हणजे 2 गुणिले मार्क किती त्याला? 2 आहे अधिक 2 बरोबर 6 ओळी. 6 ओळी तुम्हाला लिहिणं आहे. जर तुम्हाला 2 मार्क पाहिजे असले तर काय विचारले बघा? राईट एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पॅरेंट्स टॉट यू. आता याच्यामध्ये त्या पॅसेजमध्ये हे काय सगळं ते पॅसेज आहे. एका सीगलला उडा वाटत नसते किंवा त्याच्यामध्ये हिंमत नसती. तिला वाटत असतंय की मी उडू शकत नाही किंवा माझ्या अंगामध्ये काय नाही, ताकद नाही, माझे पंख मला माझं वजन उचलणार नाही, म्हणजे माझ्यामध्ये हिंमत नाही असं तिला वाटत असते.
मग त्यासाठी ती बाकीचे लहान छोटे भाऊ बहीण शिकतात, सगळेजण शिकतात त्याच्या घरातले उडणं, पण त्याला हिंमत होत नसते उडण्याचा प्रयत्न करायची, कारण अथांग असा समुद्र असते समोर, असं अशा प्रकारे दगड असते ना, असा सगळा समुद्र असते बाजूला. तर इथून इथपर्यंत पळत येत आहे, पण इथं आल्यावर ब्रेक मारते. जसं आपण सगळ्या मैत्रिणी एखाद्या खड्ड्यावर उड्या मारतात बघा, आणि आपल्याला मारत वाटत नाही, किंवा मग एखाद्या मध्ये असं थांबवते आपल्याला, मग नंतर मग आपली हिंमत होत नाही मारायची, आणि डबल मारायला गेलो तरी पटकन पाय असा ते टाच असते आपली चिखलाच पडते बरोबर. असं होतं एखाद्या वेळेस, म्हणजे स्वतः खचून जाते. ते त्याच्यामध्ये आहे, तर तिथं त्याच्या आईनं त्याच्यासाठी एक माशीचा तुकडा घेतली आणि बरोबर इथं जाती आहे. इथं गेल्यावर काय होतंय, त्याला खायचं असतंय, इतकी भूक लागलेली असते भयानक, आणि काय खाल्लेलं असतंय. मग त्याची आई अशी असते वरून, आणि ते इथं असते. मग ती अशी त्याला भूक लागलेली असते, भुकेने वेळा पिसा झालेला असते, ती उडी मारते. अशी उडी मारली तिची आई बाजूला असते, त्याला ते आदर झालं नव्हता, तिथं काहीच नाही. मग इथं खाली पडायला लागतंय, तिच्या पंख त्याच्या आपोआपच त्या हवेमध्ये मारते. हवेमध्ये मारल्याबरोबर काय होतंय, त्याच्या लक्षात येते की आता आपण थोडंफार उडू शकाल. मग ते डबल प्रयत्न करते. मग प्रयत्न केल्यामुळे काय होतं, त्याला थोडं आणखी दम देत येते असं. मग ते जोरात त्यामध्ये आहे गा 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 असं ते चित्कारतात. मग ते सगळं ते धडा आहे तसा, त्याच्यामध्ये त्याची आई त्याला मोटिवेशन देते. कारण खूप असं असतंय की ज्यावेळेस आपल्या मनामध्ये येतं की मला हे जमत नाही, आणि मानसिकता झालेली असते आपली, मला गणित जमत नाही, मला इंग्लिश जमत नाही, मला विज्ञान जमत नाही, मला हे लई अवघड जाते, दरवेळेस टेस्टमध्ये याच्यात कमीच मार्क पडतात, ही आपली मानसिकता झालेली असते. मग आपण ते करत नाही. एखादा धडा वाटते आपल्याला अवघड आहे, मग ते आपण घेऊन बसतच नाही कधीच. मला येत नाही असं म्हणतो आपण. मग येत नाही खूप जास्त येत नाही होणार. जोपर्यंत काटा तुम्ही काढणार नाही तर ग्रुपच होणार आहे का नाही. हे झाला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन. पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन पण 3 आहेत, A5 B5 पुन्हा A5. तर हे 3 प्रश्न 6 मार्काचे, हे सुद्धा रायटिंग स्किल मध्ये येतात. म्हणजे रायटिंग स्किल पहिली जाती किती 35 मार्काची, आणि हे 6 म्हणजे 41 मार्काला तुम्हाला रायटिंग स्किल. रायटिंग स्किल म्हणजे जे स्वतः लिहायचं आहे. लक्षात आलं का, याच्यामध्ये तुमचे मार्क पर्याय नाही लिहिण्याशिवाय तुम्हाला. इथं तरी समजा क्वेश्चन काय, समजा तुम्हाला काय करायचंय, इथं कॉमा द्यायचा आहे, आणि पुढं हेल्पिंग वर्ब घेऊन नॉट लावून सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्ट हे काय म्हणतात त्याला, प्रोनाउन घ्यायचे. तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचं आहे. हे कोणतं आहे, वॉज कुकिंग. वॉज कुकिंग म्हणल्यावर काय, पास्ट कंटिन्यूअस आहे. पास्ट कंटिन्यूअस काय करायचं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचं. तर हे तुम्हाला टेन्स जर व्यवस्थित केला तुम्ही, 12 प्रकार जर व्यवस्थित केले, सूत्र माहित असले, तर तुम्ही ते करू शकता. बरोबर आहे ना. मग एकच मार्क जाऊ द्या, काय करायचं. एका मार्कासाठी कुठं 12 टेन्सचे प्रकार, प्रत्येकाचे नियम. पहिल्याचे 8 नियम आहेत सिंपल प्रेझेंट टेन्सचे, दुसऱ्याचे 5 आहेत, तिसऱ्याचे 5 आहेत, चौथं 5वं 6वं 5 आहेत. पुन्हा याचे पण 5 5 5 5 5 5 तीन झाले बघा. मध्ये 5 ते 15 15 ते 45 आणि 5 50 55 किती व्हायचे, 63 नियम कोण पाठ करायचा मार्कासाठी, कोण शिकवते हे. बी जसं ए होतं तसंच हा पण पॅसेज आहे. हा पॅसेज तुम्हाला युनिट 3 आणि 4 यामधून येत असतो एका धड्याचा. त्याच्यामध्ये सेम आहे, हु सेड टू हुम, कोण कोणास म्हणालं ते आलेलं आहे. तर हे तुम्हाला पॅसेज वाचून समजून घेऊनच येते. समजून घेतलं तरच येईल. ज्याचा धड्याचा व्यवस्थित अभ्यास केलाय त्याला एक जमू शकत नाही. बरोबर आहे ना. कारण तुम्हाला त्यातले शब्द माहित असणं गरजेचं आहे. व्हॉट इज माय फॉल्ट, आता एक धडा आहे तुम्हाला. त्या धड्यामध्ये ह्युमॅनिटी म्हणजे मानवता काय असते ते सांगितलेलं आहे. की एक लेकरू म्हणतंय, एका लेकराला एका ठिकाणावर दृष्टिकोन आणतात ते लेखक. तर ते म्हणतंय की जग एवढं गरीब आहे का की मला ते पुस्तक आणि खेळणं देऊ शकत नाही. काय म्हणते ते, जग एवढं गरीब आहे का की ते मला काय देऊ शकत नाही, पुस्तक आणि खेळणं देऊ शकत नाही. एका आठवड्याचा सगळ्या देशांचा जर मिलिटरीचा खर्च वाचवला तर जगामध्ये जेवढे लेकरं अशिक्षित आहेत किंवा शाळेत जात नाही ना, ते सगळे शाळेत येऊ शकतात. मात्र ज्या गोष्टीवर खर्च नाही करायचा त्या गोष्टीवर सगळे देश खर्च करतात. सगळे जण शांत राहिले तर हत्यार घ्यायची गरज पडेल का, नाही गरज पडणार. तेच पैसा शांततेवर खर्च केला, किंवा जिथं असे पण आज लेकर आहेत वयाच्या 10व्या 12व्या वर्षी 8व्या 9व्या वर्षी त्याला उचलून घेऊन जातात, त्याला आतंकवाद्याचं मिलिटंटचं ट्रेनिंग देतात. आणि सगळ्यात पहिली त्याची परीक्षा काय असते माहिती का, जसं तुमची परीक्षा बोर्डाची पहिली काय 10वीची आहे ना, तशी त्याची सगळ्यात पहिली परीक्षा असते की वापस जायचं आणि स्वतःच्या घरच्याला मारून यायचं, स्वतःच्या घरच्याला मित्राला मारून यायचं. म्हणजे तुम्ही किती कट्टर काय झाले, आतंकवादी झाले हे बघण्यासाठी सगळ्यात जास्त दया कोणाची येईल आपल्याला, आपल्या घरच्याची येईल ना, मग त्यालाच मारून घ्या. तास दिलं जाते पहिलं ते. असे अनेक त्या धड्यामध्ये आहेत. बघा इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅन नॉट गिव्ह मी अ टॉय अँड बुक. एक चाइल्ड लेबर भेटतंय त्या लेखकाला, आणि ते म्हणते गरीब जग एवढं गरीब आहे का जे मला खेळणं आणि काय देऊ शकत नाही, पुस्तक देऊ शकत नाही. खेळणं म्हणजे त्याचं स्वतःला खेळण्यासाठी, त्याला त्याचं पोट भरल्यावरती खेळलं ना. एखाद्या भट्टीवर एखाद्या लहान लेकरू विटा उचलून सिगरेट नेऊन टाकायले, त्याची मजबुरी म्हणून टाकायले ना, आणि तेच त्याला पोटभर अन्न भेटलं, सगळं भेटल्यावरती काय गेली ते रडत त्यासाठी. त्याच्या जर बेसिक नीड्स पूर्ण झाल्या, घर भेटलं त्याला, अन्न भेटलं खायला, कपडे भेटले, भारी राहायला भेटलं, तर त्यानंतर ते काय रडल, खेळण्यासाठी रडल ना. खेळणे द्या मला, घेऊन टॉय द्या, गाडी द्या, नाहीतर बंदूक द्या वगैरे कायसाठी पण रडते.
पण त्याला जर खायचेच वांदे असतात, त्याचे राहायचेच वांदे असतात, कपडे भेटत नसतात त्याला, तर ते बेसिक नीडसाठीच काम करेल ना. खूप मुली अशा आहेत त्या सुट्टीच्या दिवशी असो किंवा उन्हाळ्यात असो वेगवेगळे कामं करतात. आजही रोजानं जातात मुली, कापूस वेचायला जातात, भुईमुगाच्या शेंगा काढायला जातात, वेगवेगळ्या कारणासाठी जातात. चाइल्ड लेबर ही एक खूप मोठी समस्या आहे. तर ते जाऊ द्या घड्याचं. पण मी सांगाल तुम्हाला, इथं पण याला किती मार्क येतं? 2 मार्क येतं. हे सुद्धा तुमच्या कशावर अवलंबून येतं? तुमच्याकडे शब्दसाठा किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे, तुम्ही हे प्रश्न सोडू शकता की नाही. B2 वेब डायग्राम कंप्लीट करायची. इथं वेब डायग्राम कंप्लीट करायला सुद्धा किती मार्क येतं? 2 मार्क येतं. आणि वेब डायग्राम तेव्हाच कंप्लीट करू शकता ज्यावेळेस तुम्हाला याचा अर्थ कळत. होली प्लेसेस फॉर प्रेयर्स. आता होली प्लेस म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. पवित्र स्थळ, ज्या ठिकाणी काय केली जाते? प्रार्थना केली जाते. तर ते तुम्हाला शब्द कळणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. यासाठी काय महत्त्वाचं आहे? तुमच्याकडे शब्दसाठा असणं गरजेचं आहे. शब्दसाठा तुमच्या फक्त शब्दाने वाढू शकतो. डिस्क्रायबिंग वर्ड्स हे सुद्धा ग्रामरचा एक प्रकार आहे किंवा व्होकॅब्युलरी सेक्शनच आहे. हे पण हे लिहिण्यासाठी तुम्हाला पण शब्द माहित असणं गरजेचं आहे. डू ॲज डायरेक्टेड, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर्म फ्रॉम द फॉलोइंग. इथे तुम्हाला 4 उत्तर दिलेली आहेत. त्या 4 पैकी एक उत्तर आहे. त्याच्यामध्ये थोडाच फरक असतंय प्रत्येकामध्ये, पण कन्फ्यूज करतंय. त्यामुळे लक्षात ठेवा की जे उत्तर बरोबर आहे ते उत्तर तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे जवळपास 17-80 नियम आहेत. ते सगळे नियम माहित असणं गरजेचं आहे. दिसतं दॅट होतंय, त्यानंतर येस्टरडेचं काय होतंय, टुनाईटचं काय होतंय, टुडेचं काय होतंय, है ना. त्या सगळ्या नियमातून तुम्हाला जाणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्रामर शिकणं गरजेचं आहे. इन्फिनिटिव्ह अंडरलाईन करायचं आहे. रिराईट द सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह कोणता आहे, जिरंट कोणतं, इन्फिनिटिव्ह कोणतं आहे, या दोन्ही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना. आणि त्यासाठी तुम्हाला ग्रामर शिकणं गरजेचं आहे. हे तुम्हाला मी आता सांगायलो कारण पुन्हा पश्चाताप होऊ नये की सर तुम्ही मला सांगितलं नव्हतं, नाही तुम्ही केली असती तयारी. आता तुम्हाला जिथं बांधकाम करायचं त्या घराचा सगळा प्लॅन समजून सांगायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं जागोजागी तुम्हाला सांगायला की शब्दसाठा, शब्द 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 सगळ्यात जास्त महत्त्वाचे. शब्दाशिवाय काही, जसं भिंतीशिवाय भिंती बांधता येत नाही तसं शब्दाशिवाय वाक्य करता येत नाही. शब्दाचे अर्थ माहित असले तरच प्रश्नामध्ये काय दिले ते माहित राहील. बरोबर आहे का नाही. ग्रामरचा क्वेश्चन आहे तर ग्रामर परफेक्ट असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला मॅथ्स कसं असते, गणितामध्ये पॉईंट जरी चुकला किंवा एक जरी डिजिट इकडे झाला तरी गणित चुकून जाते का नाही. तसं इथं आहे, तुमचा एक जरी शब्द इकडे झाला, फुल स्टॉप, डबल इन्व्हर्टेड कॉमा काही जरी इकडे झालं तरी चुकून जाते. त्याच्यामुळे हे ग्रामर व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. ग्रामर काही लई अवघड नाही, काही नाही, फक्त त्याचे सूत्र आहेत. तेवढे सूत्र लक्षात राहिले. साच्या लक्षात राहील. साच्या त्या साच्यामध्ये टाकलं, समजा हनुमानाची मूर्ती बनवायची, हनुमानाचा जो साचा त्याच्यात टाकावा लागेल ना. गणपतीची मूर्ती बनवायची, गणपतीच्या मूर्तीच्या साच्यात ते लिक्विड टाकावं लागेल, तेव्हा त्याचा साचा ते होईल. तसं सूत्राचा एक साचा आहे, त्या साच्यामध्ये ते टाकलं की वाक्य तयार होते. तर वेगळं काय करायची गरज नाही. शेवटचा प्रश्न यायला. शेवटचा प्रश्न काय आहे? पर्सनल रिस्पॉन्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? 6 ओळीमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि तुम्ही 6 ओळीत उत्तर लिहिलं तरच तुम्हाला व्यवस्थित मार्क पडतात. जास्तीत जास्त मार्क पडतात 1.5 सॉरी 1.5. परफेक्ट उत्तर असेल तर पडतात 2 मार्क. कळलं का. कारण भाषा विषय असा आहे त्याच्यामध्ये परफेक्शन खूप जास्त लागतंय तरच मार्क पडतात. आतापर्यंत ऐकलं का आउट ऑफ पडलेली मार्क कधीच नाही.